नमस्ते, एज्युक्राफ्ट क्लासेस या लोकप्रिय युट्यूब चॅनेलवरती मी हेमलता सचिन कोकरे बीएससी LLB आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करीत आहे। आज आपण उन्हाळी सुट्टी विशेष मध्ये मराठी व्याकरणाचा भाग पाहत आहोत। मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती हा अत्यंत महत्त्वाचा परिशिष्ट दृष्टीने असणारा भाग मी आपण इथे पाहत आहोत। तर शब्दांच्या जातीमध्ये विकारी आणि अविकारी असे दोन भाग पडतात। विकारी शब्दांमध्ये नाम, सर्वनाम आणि क्रियापदांचा आपण प्रकारांसहित व्हिडिओ पाहिलेले आहेत। त्यामध्ये आता शेवटचा प्रकार विकारी शब्दांचा आहे तो म्हणजे विशेषणाचा। विशेषण हा एक विकारी शब्द आहे। विशेषणाचे भाग किंवा विशेषणाचे प्रकार आपण इथे आज पाहणार आहोत। हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक हे व्हिडिओ पहा। आज तसेच तुमच्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला फायद्याचा कसा ठरेल हे सांगितलेलं आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। विशेषण म्हणजे काय? हा एक विकारी शब्द आहे। नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो। या विशेषणाचे भाग आहेत, 4 प्रकारचे भाग पडतात। हे मी तुम्हाला इथे तक्त्यामध्ये लिहून दाखवलेले आहेत। मी इथे लेंदी व्हिडिओ होईल म्हणून मी तुम्हाला चार्ट काढून दाखवलेला आहे आणि त्याची सविस्तर माहिती मी इथे सांगणार आहे। मी ते शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे, पण व्हिडिओ चालू करताना मी तुम्हाला सविस्तर याचं विश्लेषण करणार आहे, त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका। आता आपण व्हिडिओ सुरू करूया। पहिल्यांदा विशेषणाचा पहिला भाग आहे तो म्हणजे गुणवाचक विशेषण। इथे नामाच्या गुणाविषयी माहिती दाखवतो। नाम म्हणजे माहिती आहे आपल्याला, कोणत्याही व्यक्तीचं सदृश अदृश्य कोणती व्यक्ती असेल, निर्जीव सजीव, त्याला काय म्हणतात? नाम म्हणतात। आणि त्या नामाच्या गुणाची माहिती दाखवणारा शब्द म्हणजे काय असतो? गुणवाचक विशेषण असतो। त्याबद्दल एक विशेष माहिती सांगतो। तसेच त्याचं उदाहरण आहे आंबट, खारट, गोड, हुशार, दयाळू, सुंदर, अशा पद्धतीचे भरपूर सारे आपण इथे उदाहरण पाहतो। विशेषण हे समजायला आणि खूप सोपं आहे, त्याच्यामुळे तुम्ही अगदी इझिली तुम्हाला हा व्हिडिओ लगेच लक्षात येणार आहे। तर हे अशा पद्धतीचे गुणवाचक एखाद्या वस्तूचा आंबटपणा, खारटपणा, तुरटपणा, चव सांगते। विशेषतः एखाद्या नामाचा, समजा आंबा, कैरी ही आंबट असते। कैरीचा एक विशेष गुणवाचक गुण काय आहे? आंबटपणा आहे। आंब्याचा गोड आंब्याचा गुण कुठला आहे? गोड आहे। साखरेचा विशेष गुणवाचक विशेषण कोणता आहे? तर ती गोड असते। अशा पद्धतीने हे आपण इथे गुणवाचक विशेषणचे उदाहरण पाहतो। त्यामध्ये वाक्य दिले आहे, मला आंबट खूप आवडते। मी ब्लॅक कलर मध्ये लिहिलेलं आहे ते काय आहे? गुणवाचक विशेषण दाखवलेलं आहे। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने, अगदी तुम्हाला 7वी 8वीच्या मुलांना सुद्धा समजेल अशी भाषा मी इथे वापरलेली आहे। त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही नीट पहा आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला इथे, आणि जेवढं महत्त्वाचं आहे तेवढाच भाग मी इथे घेतलेला आहे, त्यामुळे हे व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितच समजणार आहे। तर पहा, इथे दुसरा भाग आहे संख्यावाचक विशेषण। संख्या म्हणजे काय? गणना आपण करतो त्याला काय म्हणतात? संख्यावाचक विशेषण म्हणतात। तसेच आता याची एक व्याख्या दिलेली आहे, शॉर्टकट मध्ये मी घेतलेली आहे। शॉर्टकट मध्ये व्याख्या आहे नामाची संख्या दर्शवण्यासाठी। आता कोणतंही नाम असेल त्याचं संख्या दर्शवण्यासाठी हे विशेषण वापरलं जातं। त्यामध्ये पोट प्रकार पाडलेले आहेत। आपल्याला समजण्यासाठी जास्त असं लेंदी होऊ नये एकच विशेषण, त्यासाठी काय केलेलं आहे? पोट प्रकार पाडलेले आहेत, उपप्रकार पाडलेले आहेत। त्यामध्ये 5 प्रकार कोणते आहेत? तर गणनावाचक पहिला प्रकार आहे। गणना म्हणजे काय? गणनामध्ये उदाहरण दिलेले आहेत 7, 25, 100। आपण संख्या म्हणजे गणना करतो, संख्या मोजतो, त्याला काय म्हणतात? संख्यावाचक किंवा गणनावाचक काय म्हणतात? विशेषण म्हणतात। तसेच मी एक उदाहरण तुम्हाला सांगते, मी उदाहरण लिहिलेली नाहीये कारण हे खूप सोपं आहे। इथे आता समजा झाडावरती 7 माकडे बसली आहेत। 7 हे काय आहे? माकडाची संख्या दाखवलेली आहे आणि गणना दाखवलेली आहे, त्याच्यामुळे 7 हे काय आहे? संख्यावाचक किंवा गणनावाचक विशेषण आहे। हे असे सोपी उदाहरण आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला लिहून दाखवले नाही, फक्त अशा पद्धतीने हे उदाहरणं दिलेले आहेत, वाक्य मी नाही लिहिलेली इथे। तर दुसरा आहे क्रमवाचक विशेषण। क्रम म्हणजे सिक्वेन्स दाखवतो। सिक्वेन्स म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा असं आपण म्हणतो ना, त्याला काय म्हणतात? क्रमवाचक म्हणतात। एक सिक्वेन्स लावलेला असतो त्याच्यामध्ये। आता कुणाचा राजूचा शाळेमध्ये पहिला नंबर आला, हे काय आहे? राजूचा कितवा नंबर आलेला आहे? पहिला आलेला आहे, त्यामुळे क्रमवाचक विशेषण इथे दाखवलेलं आहे। अशा प्रकारची वाक्य जरी आली ना तर तुम्हाला तिथे लगेच समजणार आहे। खूप सोपं आहे समजायला, फक्त तिथे थोडासा ना लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे लगेच। तर हे तिसरं आहे आवृत्तीवाचक। आवृत्तीवाचक म्हणजे काय? चौपट, तिप्पट, दुप्पट, 5पट, 10पट अशा पद्धतीत पटीने येणारा शब्द असतो, पटीने येणारे विशेषण, त्याला काय म्हणतात? आवृत्तीवाचक विशेषण म्हणतात। आता इथे माझ्याकडे दुप्पट कोणती वस्तू असेल तुमच्याकडे, माझ्याकडे दुप्पट पेन आहेत, माझ्याकडे दुप्पट वस्तू आहेत, अशा पद्धतीने आपण म्हणतो। माझ्याकडे 10पट पद्धतीने माझ्याकडे पुस्तके आहेत। कोणत्याही पद्धतीने आपण इथे वाक्य फिरवू शकतो। तर आवृत्तीवाचक विशेषण ह्या विशेषणाला म्हणतात। तसेच पृथकवाचक विशेषण। पृथक म्हणजे काय? त्याचा
निश्चित असं सांगू शकत नाही आपण, आपल्याला ठराविक असं वाक्य नाही तयार करता येत त्याचे, किंवा ठराविक अर्थ नाही निघत, त्याचा बोध होत नाही ठराविक, तर त्याला काय म्हणतात, पृथक्वाचक म्हणतात. त्याला एक उदाहरण दिलेले आहे मी, 1 1 5 5 10 10 असं. आता उदाहरणामध्ये पाहूया, माझ्याकडे 5 आंबे होते. आपण इझिली बोलतो, अगदी इझिली बोलतो, म्हणजे त्याचा काही थोडक्यात अर्थ नाही राहत काही. आपण असं बोलतो, एकदम फ्रँकली बोलतो, माझ्याकडे 10 पेन आहेत, माझ्याकडे 20 पेन आहेत. आपण जास्त भरपूर सांगतो तेव्हा काय करतो आपण, 10 5 5 1 1 3 3 4 4 अशा पद्धतीने आपण इथे पृथक्वाचक विशेषण वापरतो. त्याला म्हणतात पृथक्वाचक विशेषण. आता 5वा आहे अनिश्चित विशेषण. अनिश्चित म्हणजे निश्चित नाही, त्याला निश्चित कोणतंही इथे सांगू शकत नाही आपण. नामाबद्दल कोणतंही निश्चित असे विशेषण येत नाही, निश्चित शब्द येत नाही, निश्चित बोध होत नाही, त्याला काय म्हणतात, अनिश्चित विशेषण म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आहेत भरपूर, काही, कितीही, थोडेसे. म्हणजे आपल्याला निश्चित असं प्रमाण नाही. माझ्याकडे भरपूर पुस्तके आहेत, भरपूर आहेत, पण किती आहेत, मूळ संख्या आपल्याला माहित नाही, मूळ गणना माहित नाही, त्याच्यामुळे इथे काय आहे, भरपूर आपण सांगतो. एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती म्हणतो माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, तसं पैसे आहेत पण किती आहेत हे कोणालाही माहित नाही. किंवा माझ्याकडे काही थोडेसे शिल्लक आहे, माझ्याकडे काही थोडेसे धान्य शिल्लक राहिले आहे, असं पण आपण म्हणतो. काही आहे, काही प्रमाणात आहे, त्याच्यामुळे प्रमाण कसं दर्शवलं आहे, काही प्रमाणात आहे, तिथे निश्चित आहे का, नाही, अनिश्चित आहे. त्यामुळे विशेषण कोणतं आहे, अनिश्चित विशेषण आहे. त्यामुळे अशा प्रकारची ते वाक्य पण आपण घेऊ शकतो. तुमच्या मनाने सुद्धा तुम्हाला वाक्य तयार करता येतील, फक्त त्यातलं विशेषण कोणत्या प्रकारचं आहे ना ते ओळखायला पाहिजे. म्हणजे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने ते विशेषण, आपला एम काय आहे फक्त तिथे समजायला पाहिजे. वाक्य कोणतंही असू द्या, फक्त त्यातलं विशेषणाचा प्रकार कोणता आहे आणि तो शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तसेच पुढचा आहे, तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषणे. सार्वनामिक म्हणजे सर्वनाम जिथे येते ना त्याला काय म्हणतात, विशेषण. कोणत्याही सर्वनामापासून तयार होणारे विशेषण काय म्हणतात, त्याला सर्वनामिक विशेषण म्हणतात. सर्वनामे पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. सर्वनामे कोणते आहेत, मी, तू, तुझे, त्यांचे, तिचे, त्याचे, तुझा, अशा पद्धतीचे भरपूर सर्वनामे आहेत. आपण सर्वनामाचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही डीपमध्ये पहा, तिथे पण मी सविस्तर तुम्हाला सर्वनामांचा प्रकारासहित सांगितलेला आहे. तो एक विकारी शब्द आहे. तसेच उदाहरणे दिलेले आहेत, तुझा, माझ्या, तुझी, त्याचे, तिचे, त्याचे, तिचे, तिचा, अशा पद्धतीचे. इथे एक वाक्य घेतलेलं आहे, तिचा आवाज खूप छान आहे. म्हणजे तिचा हे काय आहे, सार्वनामिक विशेषण आहे, एक सर्वनाम दाखवते, विशेष आहे. कोणाबद्दल, तिचा आवाज खूप छान आहे, अशा पद्धतीचे ते एक वाक्य दिलेलं आहे. पुढचा आहे धातू साधित विशेषण. धातू म्हणजे काय, मी काल सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. धातू म्हणजे काय, तर क्रिया, कोणतीही कृती तिथे. आणि साधित म्हणजे काय, त्याला लागणारा प्रत्यय. धातू म्हणजे प्रत्ययरहित शब्द असतो आणि धातू साधित म्हणजे प्रत्यय सहित, म्हणजे त्याला प्रत्यय लागलेले असतात. ने, ता, तो, ती, अशा पद्धतीचे. आता क्रियापदांच्या धातूपासून बनवलेले असतात. क्रियापदांचे धातू पहिले आपल्याला माहिती पाहिजे कोणते असतात ते. उठ, बस, मी काल सांगितलेले आहेत. रड, पड, हस, अशा पद्धतीचे. आणि त्याला जेव्हा प्रत्यय लागतो ना तेव्हा तो धातू साधित होतो. उदाहरणार्थ बोल किंवा बोलणे. बोल हा धातू आहे आणि बोलणे हा एक धातू साधित होतो, कारण त्याला ने हा प्रत्यय लागलेला असतो. संधी विग्रहामध्ये आपण इथे संस्कृतच्या व्याकरणाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे समजणार आहे. तर तुम्ही संस्कृतचे व्हिडिओ सुद्धा पहा, त्यामध्ये मी व्याकरणाचा भाग सुद्धा टाकलेला आहे. तर आता उदाहरणार्थ आहेत चालत, हसरा, बोलका, पडकी, गात. आता इथे त, रा, का, की, त, अशा पद्धतीचे हे जे पुढे आलेले शब्द आहेत ना ते धातू साधित आहेत. प्रत्यय आहेत, धातू साधितांना लागणारे प्रत्यय आहेत. आणि हे पहिल्यांदा आहे चाल, हस, बोल, पड, हे काय आहे, धातू आहे. तशाच पद्धतीने हे असे भरपूर एक्झाम्पल किंवा भरपूर उदाहरणे यामध्ये येतात. धातू भरपूर येतात. त्याला एक उदाहरण दिलेलं आहे, ती पडकी घरे किंवा ती पडकी घरे आहेत. इथे पडकी हे काय आहे, हे धातू साधित आहे, कारण इथे की हा त्याला प्रत्यय लागलेला आहे धातूला. पड या धातूला, इथे पड हे कंसात लिहिलेला आहे तो धातू आहे, त्या धातूला की हे काय लागलेलं आहे, प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे पडकी हे काय झालेलं आहे, धातू साधित विशेषण झालेलं आहे ह्या वाक्यामध्ये. अशा पद्धतीचे आपण भरपूर वाक्य घेऊ शकतो. मी फक्त एकच वाक्य तुम्हाला घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मनाने स्वतःहून तयार करू शकता. कोणतेही वाक्य असेल, फक्त त्यातला प्रॉपर आपल्याला काय पाहिजे की त्या प्रकारामधले ते कोणतं विशेषण कुठे येईल ते तेवढं तुम्हाला समजलं ना की तुम्हाला पूर्ण विशेषणाचा किंवा कोणत्याही विकारी अविकारी शब्दांचा तुम्हाला अर्थ समजणार आहे, त्याचा प्रकार समजणार आहे. तर अशा पद्धतीने हे विशेषणाचे मी प्रकार सविस्तर घेतलेले आहेत. पुढचा व्हिडिओ आपण अविकारी शब्दांचा घेणार आहोत. पहिला आहे क्रिया विशेषण अवघे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. हे व्हिडिओ सविस्तर पहा, म्हणजे तुम्हाला ग्रामरचा भाग तुम्ही कधीच विसरणार नाही. आता हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.